अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत वाट बघणाऱ्या ठाणे महापालिकेनं शीळ परिसरातील 21 इमारतींवर कारवाई केली असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 2 वर्षात तब्बल 358 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात। यामध्ये सर्वाधिक दिव्यात 223 तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वर्तकनगर परिसरात 60 अनधिकृत इमारतींचा समावेश आहे। 14 वर्षापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळफाटा परिसरात अनधिकृत इमारत कोसळून 74 रहिवाशांचा या दुर्घटनेत जीव गेला होता। यामध्ये विकासक, काही पालिका अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवरच न्यायालयात खटला चालवण्यात आला। या घटनेमुळे ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता। मात्र त्यानंतरही एवढ्या वर्षात ठाण्यात आणि विशेष करून खाडीच्या पलीकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात बेकायदा बांधकामं थांबलेली नाहीत। उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शीळ परिसरातील MK कंपाऊंडमधील 21 इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली असली तरी गेल्या 2 वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात बेसुमार बेकायदा बांधकामं झाली आहेत। गेल्या 2 वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात 358 बेकायदा बांधकामं उभी राहिली असून बेकायदा बांधकामांचा हा आकडा पालिकेचा असला तरी यापेक्षा अधिक बेकायदा बांधकामं ठाण्यात उभी राहिली आहेत।